सर नाव काय तुमचं? नरेंद्र खैरे. नरेंद्र खैरे. कुठून आलात? नाशिकवरून. याच्या अगोदर जे आज आलात तुम्ही, याच्या अगोदर कधी आला होता? 1 महिन्यापूर्वी. 1 महिन्यापूर्वी. कशासाठी आला होता सर? कॅन्सर, कॉलम कॅन्सर. कोणाला? मिसेस. मग ते कधी डिटेक्ट झालं त्यांना? 3 महिन्यापूर्वी. 3 महिन्यापूर्वी. तर मग त्याच्यावर काय काय इलाज केला तुम्ही? आम्ही काय केमो घेतले. अच्छा. किती घेतले केमो? 4. त्याच्याने काय फरक जाणवला त्यांना? आपल्या औषधानेच जाणवलो. नाही, मी जे विचारतो, 4 केमो घेतलं तर त्यांच्यात काय इम्प्रूव्हमेंट होते ॲलोपॅथीमध्ये? त्रास म्हणजे त्रास होता का चांगला इफेक्ट झाला हे विचारतोय मी तुम्हाला. चांगला तर मला मी यांच्या जवळ जायचं मला माहीत आहे सगळं. आमचं जवळपास माहिती आहे का, त्यांना त्रास वाढत गेला. त्रास वाढत गेला. काय त्रास वाढत होता? हीट वाढणे, त्रास होणे, संडास लागणे, हां. मळमळ करणे, हा प्रकार वाढला. उलटी वगैरे होत होती का? आपली माहिती यांच्या नातेवाईकांना पूर्णतः मिळाली हां. अशोकांची. तर मग त्यांनी इथे रेफर केलं 1 महिन्यापूर्वी. त्यांनी मेडिसिन घेणं सुरू केलं. 1 महिन्यापूर्वी तुम्ही आमच्याकडे आला, तुमची मिसेस आली नव्हती, म्हणजे तुमची वहिनी नव्हती आली, है ना? तर त्यांनी मग ते तर मी आमच्या इथल्या डॉक्टरने सेवकाने त्यांच्या मिसेसचं फाईल वगैरे रिपोर्ट घेऊन आले होते, है ना? स्वतः आले होते. बरोबर. बघितलं. पेशंट आलं नव्हतं, पेशंट नव्हता. बरोबर. मग 1 महिन्यापासून आमच्या सेवकांनी, तज्ज्ञ डॉक्टरांनी काही फ्रीजमधलं अशोका सप्लिमेंट दिलं वगैरे, है ना? काही पथ्य सांगितलं. 1 महिन्यात त्यांना आता किती टक्के फरक वाटतो? कारण यांच्या बोलण्याने 75-80% रिपेअर झाले आहेत. आणि मानसिकदृष्ट्या खचून गेले होते पूर्ण ते, तर आता पूर्ण रिपेअर झाले आहेत. ठीक आहे. त्यांना ते फ्रेशनेस म्हणा चेहऱ्यावरचं किंवा हे ते सर्व क्लिअर झालं. ठीक आहे. आणि त्यांना जेवण जाते. आता तुम्ही जे पेट स्कॅन काढलं त्याच्यात काय आलं? आता पेट स्कॅन मी पण वाचला. त्या पेट स्कॅनमध्ये प्रिव्हियस आणि आताचा याच्यामध्ये फरक पडला. आणि खूप रिड्यूस झालं. झालं सर्व ते. गाठी कमी झाल्या, गाठीच्या संख्या कमी झाल्या. आणि सर्व ते कमी झालं आहे त्या रिपोर्टनुसार. डॉक्टर काय बोलले ॲलोपॅथीचे? हे आश्चर्य आहे म्हणे, कसं काय झालं म्हणे. एक्सलंट. म्हणजे एका तुमच्या आपण 2-3च किंवा त्यांना आम्ही सांगितलंच नाही अच्छा. आहे ट्रीटमेंट चालू केली आहे म्हणून. अच्छा. तर त्यांना ते आश्चर्याचा धक्का झाला की बा इतक्या लवकर कसं काय झालं. म्हणजे केम चांगले त्यांचे. हां, आम्ही त्यांना काही बोलत नाही काय. ठीक. हां, त्यामुळे हे खरोखर म्हणजे ही ती पॅथी आहे आपली आयुर्वेदिक, खरोखर चांगली आहे आणि रिकव्हरेबल आहे सर्व. ठीक आहे. जे भारतीय लोक आपले, ज्यांना असं लिव्हरचं, कोलन कॅन्सर किंवा कोणत्याही पद्धतीचं कॅन्सर, कोणत्याही पाठला कॅन्सर असेल, तर तुम्ही अशोका आयुर्वेदा, इगतपुरी जिल्हा, नाशिक, महाराष्ट्र यांच्याबद्दल त्यांना काय निरोप द्याल? किंवा आपलं जर आरोग्य चांगलं पाहिजे, दुरुस्त व्हायचं असेल तर अशोकाकडे जायला पाहिजे. कारण इतर कुठेही ट्रीटमेंट नाही आहे याची. ॲलोपॅथीमध्ये आहे सर्व त्रासदायक आहे, साईड इफेक्ट खूप आहेत. ते फक्त ते एवढा त्रास होते त्या साईड इफेक्ट आहे. ते माझ्या बहिणीला कॅन्सर झालं, एक्सपायर झाली आहे. त्या ॲलोपॅथीमुळेच एक्सपायर झाले होते. नाही तर ते आयुर्वेदिक जर घेतलं असतं त्यांनी तर दुरुस्तच झालं असतं. हे आम्हाला उशिरा कळलं ह्या अशोकाचं. तुम्ही खुश आहात सर? आम्ही खुश आहे. ठीक सर. खूप खूप धन्यवाद.